मागून ते मागे गेले, परत पुढे आले, पण तुम्ही आहे तिथंच आहे. जाऊ दे. तर मला खात्री आहे की न्याय झाला असं होईल. आता या 5 वर्षात तुम्ही साहेब कशाची चिंता करू नका. 238 काय फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग आणि कणखर भूमिका घ्या आणि जर कोणी दोषी असेल तर त्या दोषीचा शेवट करण्याच्यासाठी शेवटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. मला खात्री आहे की तुम्ही हे धाडस दाखवाल. तुमचा स्वभाव जो भिडस्तपणाचा जो आहे, सगळ्यांशी गोड बोलण्याचा जो आहे, तो ह्या केसमध्ये ठेवू नका. तुम्ही आलेल्या प्रत्येकाला समाधान करण्याचा प्रयत्न करता. गोड बोलण्याचं म्हणजे समाधान करण्याचा प्रयत्न करता. पण सभागृहातल्या अनेकांच्या भावना आहेत की अशा पद्धतीनं घटना परत महाराष्ट्रात होणार नाहीत, याची काळजी आपण सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. आपण बरेच चांगल्या पद्धतीनं ज्या गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आपण नक्की खात्री कराल. ते बाकी मी जास्त हे घेत नाही. अध्यक्ष महोदय, माझी खात्री आहे की आपण सगळे निश्चितपणाने या सभागृहातले जे 2 प्रस्ताव मांडलेले आहेत त्या दोन्ही प्रस्तावांना उत्तर देत असताना मी उपस्थित केलेले मुद्दे आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यातले काही मुद्दे हे आपल्याला पाठवण्याची व्यवस्था मी करेन. आपल्या BJP महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन 2014 मॅनिफेस्टो हा कागदही मी आपल्याला पाठवून देतो. पण मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या घटकांना न्याय देण्याची एक पुन्हा एकदा संधी, जसं पुन्हा येईन आपलं वाक्य होतं, तसे पुन्हा एकदा आपल्याला ही संधी मिळालेली आहे. आणि या 4-5 वर्षात या सर्व प्रश्नात ते मागून ते मागे गेले, परत पुढे आले, पण तुम्ही आहे तिथंच आहे. जाऊ दे, जास्त वेळ घालवत नाही. धन्यवाद.